इंडी पॉप मधला भारतातला सगळ्यात मोठा पहिला हिट अल्बम, भारतीय अल्बम असेल तो. सिनेमात पण तेव्हा एवढं बोल्डली दाखवत जात नव्हतं, तेव्हा त्यात तिथे दाखवलं जात होतं. मेड इन इंडियाचं असं म्हणतात की पहिल्यांदा इंडस्ट्रीच्या लोकांनी सिरियसली घ्यायला सुरुवात मेड इन इंडियाच्या सक्सेसमुळे. आणि बहुतांश लोकांना कळलं की चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन पण संगीत असू शकते. हिंदी सिनेमा मेनस्ट्रीम हा एका लिमिट पर्यंतच असं बोल्ड चित्रण करेल, पण तुम्हाला अजून बघत असेल तर इंडी पॉप बघा, असं काहीतरी झालं होतं. 90च्या दशकाचा विषय निघाला की सिनेमाप्रेमींच्या नॉस्टॅल्जियाला पूर येतो, आणि त्यात सुद्धा 90च्या दशकातल्या चित्रपट संगीताचा विषय निघाला की मग तर महापूर येतो. 90च्या दशकामध्ये चित्रपट संगीताबरोबरच अतिशय लोकप्रिय ठरलेली दुसरी एक म्युझिक जॉनर म्हणजे इंडी पॉप. या इंडी पॉपने त्यावेळेला जे गारुड केलं होतं लोकांच्या मनावरती ते आजही कायम आहे, आणि आज सुद्धा इंडी पॉपचे व्हिडिओज त्याच इंटेन्सिटीने त्याच प्रेमाने बघितले जातात, त्यांची आठवण काढली जाते. आणि इंडी पॉप सारखी गाणी आता परत का बनत नाहीत असं आपल्याला अनेकदा यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये वाचायला सुद्धा मिळतं. इंडी पॉप हा आमच्या तिघांचाही अतिशय प्रेमाचा विषय आहे. अमोलने तर त्या विषयावरती पुष्कळ लिहिलेलं आहे, त्याचा तो विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आजचा हा एपिसोड आमच्या प्रेमाचा आहे आणि त्यामुळे तो खूपच रंगणार आहे अशी मला खात्री आहे. तर आपण आता सुरुवात करूया इंडी पॉपवर काथ्याकूट करायला. अमोल, तुला पहिला प्रश्न. नाझिया हसन, दलेर मेहंदी, गुरदास मान इथपासून साधारणतः 80s इथपासून सुरुवात होऊन ते इंडी पॉप 90s पर्यंतचा हा एक जर्नी साधारणतः कसा होता याचा एक आढावा घेशील का पहिल्यांदा? हो, मला आठवतं ना, जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा जहांगीर हसनच्या हवा हवा आहे हवा गाण्याची हवा होती, प्रचंड हवा होती भारतामध्ये. ते गाणं गल्ली बोळात वाजत होतं. त्या काळात म्हणजे जग जोडलं गेलं नव्हतं एकमेकाशी एवढं. सीमारेषा होत्या देशांच्या, मुक्त मार्केट नव्हतं, कॅसेट मिळत नव्हत्या कुठे. तरी ते गाणं भारतात त्यावेळेस एवढं लोकप्रिय का झालं असेल हा प्रश्न मला तेव्हाच पडला होता. मला वाटतं ना, म्हणजे सिनेमाच्या पलीकडे जाऊन संगीत असू शकतं ही कन्सेप्टच म्हणजे विशेषतः माझ्यासाठी फार नवीन होती, कारण मी खूप छोट्या शहरात राहिलेलो आहे आणि आमच्यासाठी म्युझिक म्हणजे सिनेमाचं म्युझिक एवढंच होतं. म्हणजे लिटरली तुम्हाला कदाचित आश्चर्य आलं की एवढा इग्नोरन्स कसा किंवा एवढं अज्ञान कसं. कारण आमच्याकडे काही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम कधी व्हायचे नाहीत, आमच्याकडे कुठल्याही कल्चरल ॲक्टिव्हिटीज फारशा कधी व्हायच्या नाहीत. तर म्हणजे आमच्यासाठी संगीत म्हणजे चित्रपट संगीत हे एकच डेफिनेशन आमच्यासाठी होती. मला आठवते हे चित्र 3 अल्बमच्याच बदललं. एक मला वाटतं 94-95ला आलिशा चिनॉयचा मेड इन इंडिया नावाचा अल्बम आला होता. तो ब्लॉकबस्टर हिट अल्बम होता. मला वाटतं ना इंडी पॉप मधला भारतातला सगळ्यात मोठा पहिला हिट अल्बम, भारतीय अल्बम असेल तो. नाझिया हसननं खूप हिट अल्बम दिले होते, पण ती बांगलादेशी होती. नाझिया हसन पाकिस्तानी होती. आपल्याकडे पंजाबी मध्ये होत होते, म्हणजे गुरदास मान होता, दलेर मेहंदी होते. हे सगळे पंजाबमध्ये ते एका कोपऱ्यात प्रयोग चालू होते त्यांचे. पण आपल्याकडे गैर चित्रपट संगीत ही कन्सेप्टच रुजली नव्हती तोपर्यंत, की कारण इतकं आपल्या सिनेमाच्या संगीताचं गारुड आहे आपल्यावर, जे कायम 50च्या डिकेड पासून ते 90s पर्यंत. सिनेमानं आपली संगीताची आवड इतकी भागवली आहे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या जॉनरची गाणं देऊन. म्हणजे सॅड प्रसंग असलं की भारतीय माणसाला सिनेमाचं गाणं आठवतं, आनंदाच्या प्रसंगी माणसाला सिनेमाचंच गाणं आठवतं. म्हणजे आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगी माणसाला सिनेमाचंच गाणं आवडतं. इतकं आपलं ते ब्रेन कंडिशनिंग झालं की सिनेमाचं संगीत म्हणजेच संगीत, बाकी काही फारसं महत्वाचं नाही. हे काहीसं बदलायला लागलं. ते जागतिकीकरण आलं भारतामध्ये, खाजगी वाहिन्या आल्या भारतामध्ये, MTV आलं, VTV आलं, आणि त्यातून एका मर्यादित का होईना वर्गाचा संबंध डायरेक्ट बाहेरच्या संगीताशी आला. आणि त्यांना कळलं की असं पण संगीत असू शकतं. म्हणजे त्याच्या आधी पण म्हणजे असं नव्हतं. 60s, 70s, 80s मध्ये एका फार तुरळक अभिजन वर्गाला ऍक्सेस होत असतो बाहेरच्या संगीताचा, तिकडच्या रॉक कॉन्सर्टचा, म्हणजे तिकडच्या वेगवेगळ्या कॉन्सर्टचा तो होत असतो. हाताच्या बोटावर मोजण्या एवढं ते पब्लिक होतं. मग ते तिकडून येताना काही CDs घेऊन यायचे किंवा कॅसेट्स घेऊन यायचे आणि मग ते आपल्याकडे काही लोक ऐकायचे. ते फारच मर्यादित होतं. पण ते MTV आणि VTV न तळागाळापर्यंत ती गाणी पोहोचली. आणि बहुतांश लोकांना कळलं की चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन पण संगीत असू शकतं. आणि त्यात मी पण एक होतो की मला कळलं की, आणि मला कळायचं, मला वाटायचं यांची हिरो असेल कोणतरी. ते गाण्यांचे अल्बम जेव्हा दाखवायचे VTVवर आणि MTVवर, तेव्हा मला वाटायचं की यांच्या फिल्म मधले हिरो असेल कोणीतरी. तर मला कळलं की फिल्म मधले नाहीच गाणे, हे अल्बम आहेत.
हे वेगळे गाणे, हे वेगळे गाणे शूट होतात, ते कुठल्या सिनेमात येत नाही नसतात. हा माझ्यासाठी खूप मोठा कल्चरल शॉक होता तेव्हा. राईट. पण नंतर त्याची चटक लागत गेली मला. मग त्या प्रेमात पडल्यावर मागे वळून बघायचा विषय. मग मायकेल जॅक्सन कळला, मग मॅडोना कळली, ब्रिटनी स्पिअर्स कळली, बॅकस्ट्रीट बॉईज कळत गेले. तो फार एक मस्त कल्चरल फेनोमेनाची एक ओळख होत गेली नवीन. इंग्रजी अर्थातच चांगलं नव्हतं कारण मी मराठी मीडियमचा होतो, पण त्यात पण शोधणं अर्थ शोधणं, त्यात ते म्युझिक ऐकणं, ते गिटार ऐकणं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य प्रकारचे गिटार त्या गाण्यामध्ये असायचे, ते ऐकणं एक वेगळं एक्सप्लोअर करण्याचं सुख होतं सगळं त्याच्यामध्ये. पण जेव्हा भारतीय इंडी पॉपचं जेव्हा बोलत, तर मी जसं म्हटलं की मेड इन इंडिया एक पहिला मोठा टर्निंग पॉईंट होता. दुसरा दलर मेहंदी आधी होता ना. दलर मेहंदी होता, पण दलर मेहंदीचं मेड इन इंडिया सारखं मोठं हिट झालं नव्हतं. तो पंजाब बेल्ट मध्ये खूप फेमस होता. त्याची 1-2 गाणी बऱ्यापैकी इकडे तिकडे लोकांना माहिती होते, एवढंच होतं. म्हणजे मेड इन इंडियाचं असं म्हणतात की पहिल्यांदा इंडस्ट्रीच्या लोकांनी सिरियसली घ्यायला सुरुवात मेड इन इंडियाच्या सक्सेसमुळे, म्हणजे या इंडी पॉपला. आणि त्यावेळेस जे टॉप 10 आपल्याकडे गाण्यांची शो असायची बघा. राईट राईट. त्यात पहिल्यांदा इंडी पॉपचं गाणं त्या निमित्तानं आलं, 4-5 नंबर, आणि ते गाणं अनेक दिवस तिथं होतं. अच्छा अच्छा. ती खूप मोठी ऍक्च्युअली कल्चरल अवेकनिंग होती, म्हणजे ती कूस बदलणं जे म्हणतात ना तसं होतं ते. राईट राईट. तर ते आलिशा चिनॉयला ते ऍक्च्युअली श्रेय द्यायला पाहिजे. आणि तो म्युझिक डायरेक्टर अगेन बिड्डू, ज्याने नाझियाचं बिड्डूचं संगीत होतं, ज्याने नाझियाची गाणी केली होती. आप जैसा कोई वगैरे. अच्छा. दुसरा म्हणजे सोनू निगमचा दिवाना नावाचा अल्बम होता टी सिरीज. त्या अल्बम मधलं एक गाणं अप्रतिम आहे, म्हणजे ज्याला कम्प्लीट अल्बम म्हणतात ना, तो असा अल्बम आहे तो. एकॉनिक, सुरेख, सुंदर, शांत गाणी, धांगड धिंगाणा नाही कुठलाही. साजिद वाजिदचं म्युझिक होतं त्याला. आणि टी सिरीज सारखी मोठी कंपनी मागू बसल्यामुळे ते देशभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात विक्री गेलं, कारण डिस्ट्रीब्युशन महत्वाचं असतं. आणि लोकांची उड्या पडल्या दिवानाच्या कॅसेटवर. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त विकला गेलेला अल्बम मे बी दिवानाचा असेल आपल्याकडे. अच्छा. अल्ताफ राजा म्हणजे 90s मध्ये इतकी मोठी क्रेज होती त्याची ग्रामीण निमशैली भागामध्ये. तो मोठ्या शहरामध्ये खूप हसण्याचा विषय, आज पण इव्हन हसण्याचा विषय. त्याच्यात खूप विनोद बनतात, व्हॉट्सअपवर येतात. म्हणजे छोट्या शहरात राहिलेले लोक आहेत, आणखी ग्रामीण भागात राहिलेले लोक आहेत. म्हणजे आमच्याकडे उरूस भरतो परभणीला. त्या उरूसच्या 3 वर्षामध्ये 70 अल्ताफ राजाची गाणी वाजायची. अच्छा. ती त्याची दिल तुटणे की गाणी, प्यार में बेवफाई, हे त्याच्या गाण्यांचा एक साचा होता की तू कशी बेवफा आहेस, तू कशी मला सोडून गेलीस, माझं तुझ्यावर कसं प्रेम होतं, असं ते त्याचा ठरलेला साचा होता. पण का पॉप्युलर होता अल्ताफ राजा, म्हणजे ती क्रेज अनुभवायची असेल तर तुम्हाला त्या काळात त्या भागात राहणंच गरजेचं होतं. ती क्रेज मी स्वतः डोळ्यांनी बघितली आहे. कारण इतके दिवस पॉप रॉक म्हणजे काहीतरी मोठ्या शहरांपुरतं मर्यादित असं काहीतरी ते व्याख्या होती. त्याने सगळं बदलूनच टाकलं ते. म्हणजे आता लोक छोट्या मोठ्या शहरातले लोक पण ती गाणी ऐकायला लागली. राईट. तर 3 फार मोठे नाव टर्निंग पॉइंट्स म्हणता येतील. मग नंतर के आला, मग शान आला, मग मोहित चव्हाण आला. त्याच्यात केली होती इंडी पॉप. हो, म्हणजे के यापूर्वी म्हणजे तो आलाप गायचा संगीत सिनेमात. तुम्ही हम दिल दे चुके सनमचा अल्बम बघितलात बघा, तर त्यात बहुतेक ठिकाणी केकेचा आलाप आहे. फक्त आलाप द्यायचा तो, किंवा सर एखाद दुसरी ओळ असायची त्याला गाण्यामध्ये. असं गायक नव्हतं. माचीस मध्ये पण अगेन 4 लोकांमध्ये तो म्हणजे तेच आलाप आहेत त्याचे. आलाप आहेत त्याचे. नुसतं हे शब्द आलाप आणि एखाद दुसरी ओळ वगैरे काही अशी काहीतरी असं ते असायचं. अच्छा. छोड़ाए हम वो गलियां. त्याचा पल अल्बम आल्यानंतर चित्रच बदललं सगळं. बरोबर. तो मेन स्ट्रीम गॅग झाला. सेम शानचं पण तेच झालं, मोहित चव्हाणचं पण तेच झालं. हे सगळ्या लोकांनी मग फाल्गुनी पाठक आली अगेन. फाल्गुनी पाठक खूपच पॉप्युलर झाली नवरात्रीमध्ये. नीरज श्रीधर आला, त्याने रिमिक्स कल्चर. कोण? नीरज श्रीधर. बॉम्बे वायकिंग्स. त्याच्या ग्रुपने वेगळीच एक कल्चरल लाट आणली आपल्याकडे, एक वेगळी रिमिक्स. म्हणजे तो काय करायचा, तो स्वतःचे शब्द जोडायचा, स्वतःचं म्युझिक द्यायचा आणि एकदमच जुनं हिंदी गाणं चालू करायचं. असे फार ती मस्त कानाला. अर्थात त्यावर खूप लोकांनी आक्षेप घेतले की तुम्ही कशा जुन्या क्लासिकची मोडतोड करताय वगैरे. पण ते त्या पिढीला आवडत होतं हे पण, आणि त्याची व्हिडिओ पण खूप सुंदर असायची. दुसरं म्हणजे अगेन आपले हे कॉलोनियल ब्रदर्स वगैरे. कॉलोनियल ब्रदर्स, हरिहरन आणि लेस्ली लुईस. अफाट अल्बम होते त्यांचे. हे असे सगळेजण ते म्हणजे अशा लोकांनी शेप केलं. ते फार लाट एक खूप अल्पकाळ होती ऍक्च्युली. 10 वर्ष पण नव्हती ऍक्च्युली. 2000 पर्यंतच मला वाटतं. 10 वर्ष पण नव्हती ती.
पण ती ज्या काळात होती तो काळ अजरामर झाला एका पिढीसाठी. लकी अलीचं पण खूप मला वाटतं लकी अली मोठं नाव आहे. त्याचा सुनो अल्बम खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे त्याच्यामध्ये. येस येस येस. सुनीता रावचं एक मला आठवतो. सुनीता राव पण होती. परिहुम आहे ते हिट झालं होतं. बरोबर. तो हा ग्रुप कुठला डॉक्टर पलाश सेन यांचा युफोरिया पण खूप मोठं नाव. पण खूप मोठं नाव होतं. फेमस गाणी होती त्यांची. पण या गाण्यांची म्हणजे या गाण्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की त्यांना स्टोरी होती. ते जे व्हिडिओ असायचे त्याला स्टोरी होती. तर हे स्टोरी असणारे व्हिडिओज ची जोडलेला नॉस्टॅल्जिया कसा आहे पण आपला, तो फार महत्वाचा नॉस्टॅल्जिया आहे. कारण ना ती गाणी एक तर खूप सुंदर होती आणि त्याला जे ऑडिओ व्हिज्युअल प्रतिष्ठानच्या अल्बम्समुळे मिळालं ते फार महत्वाचं होतं. आणि ती गाणी इतकी सुंदर होती. त्या गाण्याचं एक टेम्पलेट असायचं 4 ते 5 मिनिटाचं गाणं असायचं ते. आणि त्या गाण्यात एक स्टोरी असायची म्हणजे सुरुवात 3 प्ले ऍक्ट असायचं त्या गाण्यामध्ये. मेजॉरिटी लव्ह स्टोरी असायची आणि शेवटी काही ट्विस्ट असायचं मस्त गाण्यामध्ये त्या. असं ते फार सुंदर होतं ते. म्हणजे मला पंकज उधासचं गाणं आठवतं और आहिस्ता नावाचं गाणं. हो आपली ही होती त्याच्यामध्ये लांब केसवाली. तर ती ऍक्च्युली तो आपला कुठला ऐश्वर्या आणि अजय देवगणचा कुठला सिनेमा आहे तो नाही सॉरी ऐश्वर्या आणि अजय देवगणचं ऋतुपर्णा घोष. अरे हा रेनकोट रेनकोटची स्टोरी जिथून आली होती ती तिथूनच अल्बमची स्टोरी पण तिथूनच आली होती ऍक्च्युली. अच्छा ओके. ह्याला तिला गिफ्ट द्यायचं असं काहीतरी म्हणून तो आपली बाईक विकतो. आणि याला तिला काहीतरी महागडा हेल्मेट घ्यायचं म्हणून आपली केस कापते असं काही स्टोरी. ओके दोघं एकमेकांना सॅक्रिफाईस करतात असं ती मस्त ट्विस्ट केलं होतं. अजून एक मुझे प्यार है तुमचे नावाचं एक फार सुंदर गाणं आहे. त्याचं गायकाचं नाव पंकज काहीतरी नाव त्याचं. तर स्टुडिओमधला एक दिवस दाखवलाय की एक मुलगी आपली येऊन आपल्या लाईफ पार्टनरची वाट बघते फोटो स्टुडिओमध्ये. बाकी कपल्स येऊन आपले फोटो काढत असतात. ती वाट बघत बसते आपल्या प्रियकर. आणि ते इतके वेगळ्या प्रकारचे कपल्स येतात तिथे. काही गुजराती मराठी वृद्ध टेनिस खेळणारे. आणि मग तिचं येतच नाही प्रियकर. मग तो कॅमेरामन जो फोटो काढतो तिकडे बघतो तोच जाऊन तिचा फोटो काढतो. इतकी सुंदर स्टोरी होती ती ऍक्च्युली. ओके. इतक्या सुंदर सुंदर स्टोरीज होत्या इंडी पॉप मध्ये अनेक अल्बम मध्ये. मला आशा भोसलेंचा पण एक खूप जानन समजा करू पण स्टोरी फार त्या मला वाटतं त्याच्यात साधर्म्य असायचं. पण साधारणतः ते बॉय गर्ल अशी ती बहुतेक गाणी प्रेमाचीच असायची आणि त्या स्टोरीज पण प्रेमाच्याच असायच्या तिथल्या मेजॉरिटी. पण तरी पण त्याला एक ती काय त्याला एक तरल असा एक भाव होता मला वाटतं. होता ते बघायला फार सुंदर वाटायचं. पण अगेन ना त्याला सेक्शुअल अंडरकरंट पण होता त्या गाण्यांना. म्हणजे रिमिक्स गाणे जे यायचे ते खूप बोल्ड शूट केलेले असायचे. काही गाणी अशी होती माहिती. हो पण त्या काळाच्या हिशोबाने खूप बोल्ड चित्रण होतं. आपल्या सिनेमात पण होतं काटा लगा वगैरे टाईप. काटा लगा किंवा इन्स्टंट कर्माचे रिमिक्स जे आहेत इन्स्टंट कर्माचे इतके बोल्ड. सावंतने पण त्याच काळात मला वाटतं सुरुवात केलं होतं ते. नाही पण सेक्शुअल सीन्स आहेत म्हणजे त्या इन्स्टंट कर्माच्या गाण्यांमध्ये सेक्शुअल अंडरकरंट आहेत खूप. भिगी भिगी राहतो मी नावाचं एक रिमिक्स. त्यात पण ते खतरनाक म्हणजे आपल्या सिनेमात पण तेव्हा एवढं बोल्डली दाखवत जात नव्हतं. तेव्हा त्यात तिथे दाखवलं जात होतं तेव्हा. तर ते बघण्याचं आकर्षण ते पण होतं ऍक्च्युली की बघायला मिळते. बरोबर वेगळं काहीतरी बघायला मला वाटतं ह्याच्यामध्ये पण खूप होतं. ते कुठले खूपच पॉप्युलर झालेलं चढती जवानी मेरी. त्या सॉन्ग मध्ये पण खूप हे संदर्भ एकदमच होते. आणि कदाचित त्याचं माझं एक असं आठवण आहे की हिंदी सिनेमा मेनस्ट्रीम हा एका लिमिट पर्यंतच असं बोल्ड चित्रण करेल. पण तुम्हाला अजून बघायचं असेल तर इंडी पॉप बघा. असं काहीतरी एक झालं होतं. सॉरी तुझं टेक काय याच्यावरती किंवा आठवणी काय. आणि हा तुझ्या पहिल्यांदा विचारलंस की जर्नी कशी आहे सगळी ओव्हरऑल. तर मला हे खूपच फॅसिनेटिंग वाटते. म्हणजे अमोल जसं म्हणला की हे फार टिकलं नाही. मला असं वाटतंय असं एक आपल्या जनरेशनला पडलेलं एक सांगीतिक स्वप्न होतं की जे आता आपण जागे झालोय त्यातनं आणि आता ते नाहीच आहे. आता नाहीये. म्हणजे थँकफुली ते सगळं स्टोअर्ड असल्यामुळे आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि पुन्हा पुन्हा ते स्वप्न जगायला मिळत आहे. पण आता ते विरून गेलंय असं एक काहीतरी वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की 90ला जसं आपली अर्थव्यवस्था खुली झाली सगळी आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी वेस्टर्न कल्चरमधनं यायला लागल्या आपल्या. तर इंडी पॉप हे आपलं त्या खुल्या आवाजातलं गुणगुण नाही की जे एक ज्याच्यातनं एक ते वेस्टर्न कल्चर पहिल्यांदा आपण हे करू लागलो. आणि पुन्हा मी म्हणते गुणगुण नाही कारण त्यात गुणगुणायला काही
कशाचे रिस्ट्रिक्शन्स नसतात, त्याला तुम्ही कुठल्याही आवाजात गुणगुणू शकता, पण मनापासून गुणगुणता येतं. म्हणजे त्याला ना काही फार गाण्याचे सगळे जे आराखडे आहेत आडाखे ते नसतात त्याला. म्हणजे तिथे लकी अली सारखा ज्याला असं काय म्हणलं गेलं की हा सुरात गातच नाही पहिल्या मुळात, तर अशा लोकांना पण वाव होता आणि त्यांच्या भावना पण व्यवस्थित पोचत होत्या सगळ्या. तर असं खूप वेगवेगळे अॅनॉलॉजीज मला द्याव्याशे वाटतात या सगळ्या इंडी पॉप या प्रकाराला, की एक ती म्हणजे असं मला वाटतं की ती अशी एक अशी एक दशकभर साजरी केलेली रंगपंचमी होती की असं प्रत्येक जण आपापल्या घरने एक रंग आणला प्रत्येकाने आणि ते सगळे येऊन उधळत होते नुसते. म्हणजे जसं ह्यानी सुखबीर किंवा दलेर मेहंदी यांनी पंजाबमधनं भांगडा आणला, किंवा फाल्गुनी पाठकनी दांडियाचं हे आणलं, किंवा बिड्डूनी डिस्कोचं आणलं, कलोनियल कझिन्स यांनी फ्युजन आणलं, शुभा मुद्गलनी फ्युजन आणलं. शुभा मुद्गलांचं क्लासिकल बेस्ट असायचं ना फ्युजन आणलं, किंवा अल्ताफ राजानी थोडंसं काहीतरी गझल टाईपचा, म्हणजे जगजित सिंग आणि पंकज उदासनी तर प्रॉपर आणल्या. आणि किंवा इला अरुणनी एक थोडस असं एरोटिक गाणी काहीतरी आणली. तर ह्यांनी युफोरियाने एक सॉफ्ट रॉक प्रकारचा आणला. तर हे असं प्रत्येकाने आपापल्या घरनं येऊन कॉन्ट्रीब्युट केलं. इंटरेस्टिंग. असं कोणी तिथे कोणाला फॉलो करायला गेलं नाही किंवा हा असं करतोय का मग आपण असं करूयात. तर हे मला म्हणजे युजली अशा प्रकारचे असे 2 अॅनॉलॉजीज वापरल्या जातात. मेल्टिंग पॉट एक म्हणतात लोक, की असं कुठे ते रेनेसॉन्सच्या काळात वगैरे असं मेल्टिंग पॉट झालं. पण हे ती दुसरी अॅनॉलॉजी वाटते जी सलाड बाउलची अॅनॉलॉजी, की इथे प्रत्येकाने येऊन आपापलं वैशिष्ट्य कायम ठेवलं, म्हणजे ते कुठे मेल्ट नाही झालं एकत्र सही. तर हा खूप मला मोठा फॅक्टर वाटतो. मला अजून काय वाटतं म्हणजे की या क्षेत्राला नियम नव्हते, खूपच नवीन क्षेत्र होतं, कोरी पाटी होती. बाकी क्षेत्रांनी कसं अनेक वर्षानुवर्ष नियमांनी बांधले गेले होते. ते शास्त्रीय संगीत असेल किंवा सिनेमा संगीत असेल, रूल्स तयार झाले होते, रूट्स तयार झाले की हेच करायचं, सेफ हे करा म्हणजे लोकांना आवडेल. प्रयोगाला वाव नव्हता. इंडी पॉपनं ती गरज भागवली. हा म्हणजे म्हणूनच मला वाटतं ते उदयाला आलं ते इंडी पॉप हा प्रकार. कारण तेव्हाचं 90च्या दशकातलं सगळं चित्रपट संगीत हे एवढं तू म्हणतोस तसं नियमबद्ध होतं. म्हणजे रेहमानने तर संगीतकार आपण बघितले तर ते केवळ त्यांचा एक ठरलेला ठेका होता, ठरलेले ते ढोलक पेटीवाले त्यांना म्हणायचे. तर त्याच्यात काही वावच नव्हतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, दिवानाचा तू विषय काढलास जो प्रचंड आवडणारा अल्बम आहे, तर त्याच्यात त्या दिवाना गाण्यामध्ये तो अशा वेगवेगळ्या ताना घेतो. त्यातला स्कोपच नाही ते चित्रपट संगीतामध्ये करायला. म्हणजे त्याला कसं जस्टिस मिळणार तिथे. तर ह्या सगळ्यातनं ते एक घुसमटीतनं काहीतरी तो एका स्पेसिफिक वर्गाच्या कलाकारांच्या घुसमटीमधनं हा उदयाला आलेला पूर्ण ही इंडस्ट्री होती अशी वाटतं, की ज्यांना हा एक मला दिसतं की हे पूर्ण शहरी होतं सगळं. म्हणजे हे जे आर्टिस्ट होते हे सगळे एका हायर मिडल क्लास किंवा त्याच्यापेक्षा एलिट क्लासमधनं आलेले होते. म्हणजे असं जरी ते लोकशाहीकरण होतं पण ते पूर्ण लोकशाहीकरण नव्हतं, ते एका स्पेसिफिक हायर वर्गाशीच होतं की ज्यांना या वेस्टर्न कल्चरशी ज्यांना एक्सपोजर आहे ऑलरेडी, आणि त्यांनी ते इकडे आणलं. म्हणजे हे जे कोण आर्टिस्ट आहेत त्यांचा आपण थोडं रिसर्च केला तर हे सगळे असे वेल टू डू फॅमिलीतले होते, एज्युकेटेड होते, किंवा ज्यांना रिसोर्सेस होते मदत करा, हे असं वेगळा ऑप्शन घ्यायला काही, कारण तेव्हा खर्च पण खूप असायचा या सगळ्याचा. तर त्यांनी हे वेस्टर्न कल्चर आणलं याच्या मार्फत, या इंडी पॉपच्या मार्फत. म्हणजे असं एक इन्स्ट्रुमेंट मला असं वाटतं की गिटार आणली त्यांनी. असं आपल्याला इफ यू हॅव टू रिड्यूस इट टू वन इन्स्ट्रुमेंट, तर हे ढोलक पेटीवरून त्यांनी गिटारमध्ये आणलं आपल्याला, की हे गिटारचं महत्त्व काय असतं ते आपल्याला त्यांनी दाखवलं. आणि मी हे करत होतो, रिसर्च करत होतो की हे कसं उदयाला आल्याचं काय उदयाला आलं. तर तू जे त्याच्यात खूप महत्त्वाचा पॉईंट जो तू म्हणलास MTV आणि VTV, तर
MTV आणि VTV हे तेव्हाचे युट्यूब सारखे होते की त्यांनी फ्री ब्रॉडकास्ट करायला सुरुवात केली या टाईपच्या म्युझिकची. कारण त्यांना कुठेच वाव नव्हता दुसरीकडे. रेडिओचा नियम होता की फक्त शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत, लोकसंगीत जे म्हणजे चित्रपटा व्यतिरिक्त जे असेल ते ब्रॉडकास्ट करणार. तर ह्यांना दुसरा काहीच ऑप्शन नसताना एक मॅग्ना साऊंड कंपनीने यांना खूप सपोर्ट केला की ज्यांनी पहिल्यांदा म्हणजे ते पायोनियर आहेत की ज्यांनी पहिल्यांदा ज्याला म्युझिक लेबल्स म्हणतात. तर ती बाकी कोणी सपोर्ट करत नव्हती. ते सगळे चित्रपट संगीताकडेच जात होते. टिप्स होते किंवा व्हीनस वगैरे. तर हे मॅग्ना साऊंडनी पहिल्यांदा असं सुरू केलं की आम्ही चित्रपटा बाहेरचं संगीताला आम्ही प्रमोट करणार. आणि मॅग्ना साऊंड आणि MTV VTV यांच्या दोघांच्या प्रयत्नांमधनं हे कल्चर खूप उदयाला आलं. म्हणजे एक दोन्ही सपोर्टिव्ह होते एकमेकांसाठी. आणि आपल्याला नवीन काहीतरी हवंच होतं. म्हणजे एक वर्ग होता जो या विटलेला होता या सगळ्या. बटरफ्लाय इफेक्ट सांगतो फक्त मी. एक बच्चन होता ना इंडस्ट्रीमध्ये, तो पर्यंत ऍक्शन मूव्हीज खूप जोरात होता. बच्चन काय गेलं, राजकारणात गेला आणि त्यानं राजकारणातून एक सिनेमातून त्यानं ते मला वाटतं 80s मध्ये 84ला तो राजकारणात गेला. 5-6 वर्ष तो सिनेमातून कम्प्लीट बाहेर होता. त्या 5-6 वर्षात ना बच्चन गेला म्हणजे ऍक्शन सिनेमा जॉनर जवळपास गेला. कॅसेट कंपन्या आल्या बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये या काळात. आणि मग म्युझिकल सिनेमा बनायला लागली. त्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर कंपनी आपल्याकडे फक्त आधी HMV होती आणि अजून अशा दोन कंपन्या होत्या. एवढ्या कंपन्यांचं पेव फुटलं आणि त्या सगळ्यांची गरज भागवणं कशी भागवणार ना. प्रत्येकात सगळ्यांना सिनेमाची हक्क नाही मिळू शकत. तर मग कॅसेट कंपन्यांचं पे फुटलं. मग कयामत से कयामत तक आला, मग मैंने प्यार किया आला, मग आशिकी आला. मग कॅसेट कंपन्या म्हणजे त्यांना एक असं झालं की आता आपल्याला काही नाही नवीन कंटेंट द्यावं लागणार लोकांना. काय करायचं. मग सिनेमा करता करता मग हे पण सुरू केलं त्यांनी. तर असा तो एक अमिताभ बच्चन बटरफ्लाय इफेक्ट पण त्याच्यामध्ये आहे ऍक्च्युअली. हे कधीच आहे? तू मॅग्ना साऊंडचं नाव घेतलंस ते हे 95 साधारण 95. एक मॅग्ना साऊंड आली, नंतर एक BMG क्रेसेंडो नावाची लेबल आलं की ह्या दोघांनी खूप सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीला. आणि ते जे सिनेमांमध्ये बघायला नाही मिळालं ते आपल्याला इथे म्हणजे जे ऐकायला नाही मिळालं राहतं ते सगळं इथे आपल्याला ऐकायला मिळालंय. सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेलं संगीत. तर ते उचलून धरलं लोकांनी. ह्याच्यामध्ये एक मला असा प्रश्न पडतो की यातले सगळे जे आर्टिस्ट होते ते संगीतकार, म्हणजे आता उदाहरणार्थ आलिशा चिनॉय गायिका आहे, पण त्या अल्बमचं म्युझिक बिड्डूचं होतं. पण अशाच जनरली टीम होत्या ना, म्हणजे गायक असणार आणि त्याला म्युझिक देणारा वेगळा. पण मग म्युझिक डिरेक्टर्स मध्ये हिंदी सिनेमातले लोक होते का? हिंदी सिनेमातले म्युझिक डिरेक्टर कोण कोण होते? म्हणजे हिंदी सिनेमातले ऍजच नव्हते. नदीम श्रवण फॉर एक्झाम्पल, आनंद मिलिंद, ते नव्हते ह्याच्यामध्ये. नव्हते. कसं होतं माहिती का, एक मोठी फळी होती की जे इंडस्ट्रीमध्ये अरेंजर म्हणून काम करायचे, ते इकडे म्युझिक डायरेक्टर म्हणून आले. ओके. एक राजू सिंग नावाचे म्युझिक डायरेक्टर आहेत. कोण? राजू सिंग. त्यांचं हिंदी सिनेमातलं काम खरं तर खूप छोटं आहे, पण त्यांनी इंडी पॉप मध्ये एवढे व्हिडिओ केलेत. अच्छा. खूप प्रचंड व्हिडिओ केले. किंवा लेस्ली लुईस सारखा माणूस आहे, त्याचं सिनेमात काम कमी आहे, त्याचं काम जिंगल्स मध्ये आणि इंडी पॉप मध्ये जास्त आहे. लुईस बँक आणि अशी अजून 4-5 नाव विचार केला, अजून 4-5 नाव सापडली की त्यांची स्वतःची इकोसिस्टम होती. म्हणजे शंकर एहसान, कारण ते हिंदी सिनेमातले लोक जरा कमी नजरेने बघायचे, ते येत नव्हते खाली. म्हणजे आम्ही कुठले तरी श्रेष्ठ करतोय म्युझिक आणि त्याच्यामुळे. बरोबर. पण हे तुझा प्रश्न हे हा चांगला पॉइंट आहे की ते म्युझिक अरेंजर्स जे होते मोस्टली ते इकडे आकर्षित झाले. कारण असं होतं की त्यांची पण घुसमट होत असेल की त्यांना वेगवेगळं करायचं. 4-5 लोकांनी कव्हर करून ठेवलं होतं, 5-6 लोकांनी ते मार्केट कॅप्चर करून ठेवलं होतं. त्यांच्यासाठी पण तो नवीन रस्ता होता. कारण हे पुन्हा लेस्ली लुईस किंवा बिड्डू हे सगळे वेस्टर्न खूप प्रभावित होते वेस्टर्न कल्चर या वेस्टर्न संगीताने. तर हे बरोबर सगळे इकडे आले की ज्यांना तिथे स्कोप मिळत नव्हता ते त्यांचं आर्ट दाखवायचं. पण नंतर अनुमली सारख्या माणसानं स्वतःचे अल्बम काढले मग इथे येऊन. अनुमलीने इंडिपेंडेंट अल्बम्स. हो. अच्छा. त्याचा एक धुवा नावाचा अल्बम आहे, मस्त गाणं आहे, त्याची स्टोरी पण खूप छान आहे. अच्छा. ओके. एक मुलगी घरातून पळून जाते, लग्न ठरलं असतं म्हणून. तिला असे तरुण मुलगा भेटतो तिला आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडत जातात. तिला शेवटी असं कळतं की हा बहुतेक आपल्याला आपल्या घरच्यांच्या हवाली करण्यासाठी आपल्या मागे आलाय. म्हणजे त्याला सोडून पण पळून जाते ती, वापस घरच्यांकडे जाते वापस ती. घरचे मग तुझं लग्न ठरवतात आणि
त्या मुलाशी तिची ओळख करून देतो तिच्या होणाऱ्या, आणि तोच असतो जो प्रवासात. इतकी सुंदर स्टोरी होती. म्हणजे अन्नू मलिकचा आवाज पण त्या गाण्यात चांगला वाटायला लागतो असं आहे म्हणजे. इंडी पॉपचा विषय निघेल की मला एक असा प्रश्न पडतो की पाकिस्तान बांगलादेशमध्ये माझ्या मते जास्त स्पेस आहे चित्रपटेतर संगीताची, अदर दॅन फिल्म म्युझिक, पण ती भारतामध्ये ती स्पेस फार नाही पण मग विस्तारलेली. अगेन तर सिनेमाचाच मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, कारण तिथे सिनेमा फारसा रुजला नाही पाकिस्तान बांगलादेशमध्ये. अच्छा, हा. आणि तिथे लोकांचे म्युझिकल गरजा होतात, कारण उपखंडातल्या लोकांना म्युझिक आवडतंच, त्यांचा जगण्याचा भाग येतो. आणि पाकिस्तानमध्ये काय नुसरत फतेह अली खानने एवढं डोंगरावढं काम करून ठेवलं होतं, त्यांनी सिस्टम तयार करून ठेवली होती, इकोसिस्टम. त्याचा फायदा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना खूप झाला. नुसरत साहेबांमुळे प्रतिष्ठा आली होती की चित्रपट सोडून जे बाकी संगीत असतं त्याला एक प्रतिष्ठा. गुलाम अलीचा का माणूस होता, मेहंदी हसनचा का माणूस होता, गझलमध्ये तर खूपच मोठी मोठी नाव. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रतिष्ठा होती की स्वतःचं म्युझिक करणं, इंडिपेंडेंट म्युझिक करण्याला एक प्रतिष्ठा होती, एक इन्फ्रास्ट्रक्चर होतं. मग तिथून पुढे ना त्यांचे ग्रुप पण गेले, म्हणजे फ्युजन सारखा ग्रुप आला, किंवा अजून सय्योनी गाणं कोणाच होतं, कुठला ग्रुप होता, सय्योनी, जुनून का क्रेज होती त्या गाण्याची. स्ट्रिंग म्हणून पण एक अल्बम, स्ट्रिंग माझा स्वतःचा फार आवडता आहे, पाकिस्तानी ग्रुप होता. हो. आणि ते गाणे आपल्याकडे तुफान हिट झाले होते सगळे. फ्युजन नावाचा ग्रुप होता, त्यांचे पण गाणे सुंदर होते. शफात अमानत अली खान त्या ग्रुपचा भाग होता तो. खूप सुंदर सुंदर मितवा गाणं ज्यांना म्हणलंय, मितवा ह्याच्यातलं कुठला तो करण जोहरचा त्याच्यातला. तर ते असं म्हणजे पाकिस्तानमध्ये फार परंपरा सेम बांगलादेशमध्ये पण आहे. म्हणजे लाईफ इन मेट्रो मध्ये खूप बांगलादेशी सिंगर वापरले त्यांनी पहिल्या भागामध्ये. अच्छा अच्छा. कारण टीम दाखवली, त्याचे दोघं बांगलादेशी त्याच्यामध्ये, जेम्स नावाचा होता त्याच्यामध्ये. ओके ओके. तर ना ते तिथे कल्चर झालं, कारण तिथे फिल्म्स नव्हत्या, आणि तिथे त्यामुळे एक सुपीक वातावरण तयार झालं ह्याच्यासाठी, म्युझिक, इंडिपेंडेंट म्युझिकसाठी. आपल्याकडे थोडक्यात ते. आणि बांगलादेशमध्ये अजून काय त्यांच्याकडे दुर्गा पूजा कल्चर जे होतं ना, ते दरवर्षी म्युझिक क्रिएट करतात दुर्गा पूजेच्या निमित्ताने. अच्छा. इव्हन बांगलादेशमध्ये बरं का, बांगलादेशमध्ये सुद्धा आणि पश्चिम बंगालमध्ये पण. ओके. त्यामुळे आपल्याकडे पश्चिम बंगालमध्ये अजूनही खूप वेगळं इंडिपेंडेंट म्युझिक, वेगळी गाणी निर्माण होतात. हा. तर दुर्गा पूजा एक फार मोठा फॅक्टर आहे ऍक्च्युली सध्याच्या पश्चिम बंगालमध्ये, आणि तिथं अजून इंडिपेंडेंट म्युझिक खूप तग धरून आहे दुर्गा पूजेवर. म्हणजे आपल्याकडे थोडक्यात हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे तीच कॅटेगरी खूप जास्तीत जास्त हिंदी नाही बोलत, इव्हन तेलुगू तमिळ मध्ये खाली म्हणजे रिजनल सिनेमाचं सुद्धा हे करतात. पण मग ह्याचा खूप हे शॉर्ट लिव्ड होतं असं, मात्र असं काय झालं असावं पण मग की हे टिकलं नाही फार, ह्याचं काय कारण असू शकेल की हे साधारण 2000 पर्यंत हे लयाला गेलं, 2005 पर्यंत. आठवते की चंदा की डोली नावाचा सोनू निगमचा जो माझा खूपच फेवरेट अल्बम आहे, आणि त्यात खूप भारी गाणी आहेत, म्हणजे बाकीची गाणी. ते चंदा की डोली हे गाणं माझं लिस्ट फेवरेट गाणं आहे त्याच्यातलं. तर तो 2005 पर्यंत आला होता, आणि तोपर्यंत ते संपलं होतं. म्हणजे तो शेवटचा एक वन ऑफ द अटेम्प्ट असावा हे अल्बम करण्याचा, असं वाटतं. तर हे म्हणजे हे कल्चर लयाला जाण्याची कारणं बघितली तर 3-4 कारणं आहेत असं दिसतं मला. एक तर सगळ्यात मोठं कारण जे MTV VTVनी प्रमोट केलं या गाण्यांना, तर ते सिनेमाच्या गाण्यांकडे वळले MTV आणि VTV. सिनेमाची गाणी ब्रॉडकास्ट करायला लागले. म्हणजे आधी जे फ्रीमध्ये ब्रॉडकास्ट करायचे ही गाणी, तर ते त्याचे बरेच चार्ज करायला लागले वगैरे. आणि कारण काय झालं की स्पॉन्सरर्स बाकीचे, मी असं एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं की हे बाकीचे जे एंटरटेनमेंट चॅनल्स होते, सोनी, स्टार प्लस वगैरे, तर त्यांनी पण सिनेमाची गाणी प्रमोट करायला लागले ते त्यांच्या चॅनलमधनं, आणि सगळे स्पॉन्सरर्स तिकडे शिफ्ट झाले. कारण सिनेमाच्या गाण्यांचा जो रीच होता तो म्हणजे काहीच होता, म्हणजे त्याच्याशी कम्पॅरिझनच नव्हतं यांचं. तर मग इकडे ह्यांना दुसरा ऑप्शन उरला नाही. MTV VTV जे एक्सक्लुझिव्हली इंडी पॉपसाठी होते, हक्काचे त्यांचं जे प्लॅटफॉर्म होतं तर ते गेलं, आणि ते मग इतर गाणी, सिनेमा संगीत वगैरे प्रमोट करायला लागले. तर तो एक खूप मोठा फटका होता. त्यामुळे ते आर्थिक गणितं सगळी बिघडली हे जे आर्टिस्ट होते त्यांची. दुसरा एक होता की म्हणजे
एक तर होता की बॉलिवूडनीच ॲब्सॉर्ब केलं ते सगळ्या संगीतकारांना. मला वाटतं अमोल जास्त चांगलं एक्सप्लेन करेल ते. पण दुसरा एक महत्वाचा फटका बसला तो पायरसीचा, की हे सगळं डिस्ट्रीब्युशन जे होतं ते फिजिकल डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजे सीडीजच्या मार्फत होतं. म्हणजे कॅसेटचं तर तोपर्यंत गेलं होतं, पण सीडीज चालू होत्या आणि त्याच्यातनं हे जे म्युझिक लेबल्स होते त्यांना फायदा व्हायचा. पण नंतर ते डिजिटल डिस्ट्रीब्युशन सुरू झालं आणि मग त्यात आपले हे songs.pk वगैरे सारख्या वेबसाईट आल्या. किती दिवसांनी आठवण झाली. हा, तर त्यासारख्या वेबसाईट्समुळे ते पायरेसी सगळी हे झाली आणि मग तो त्यांच्या धंद्यावर प्रचंड परिणाम झाला. आणि मग ते ऑलरेडी त्यांना ना प्लॅटफॉर्म हक्काचा राहिला ना, त्यांना सेल्समधून तेवढे पैसे मिळत होते. तर ही एक कारण होती. आणि मग ते सगळे सिनेमा संगीताच्याच लाईनीत गेले सगळे. अमोल मला वाटतं जास्त चांगलं सांगेल त्यात. मला वाटतं ना आपल्याकडे जे कॅसेट रेकॉर्डिंग कल्चर होतं ते मुळावर उठलं इंडी पॉपच्या. कॅसेट रेकॉर्डिंग कल्चर इन द सेन्स कॅसेट रेकॉर्ड करून घेत होते लोक कॅसेट सेंटरला जाऊन. आता समजा केकेचा अल्बम आलाय, बरोबर, तर त्यातलं काय करायचं, रिकामी कॅसेट घेऊन जायचे. मी सिलेक्टेड गाणी फक्त सिलेक्टेड गाणी, यातली 1-2 गाणी पाहिजे मला, ह्याच्यातली 1-2 गाणी भर, ह्याच्यातली 1-2 गाणी भर. राईट. त्यामुळे ते अल्बमच विकले जाईनात ते, कारण लोक गाणे रेकॉर्ड करून घ्यायला लागले ते. कारण प्रॉब्लेम काय होता, ते अल्बम मधले सगळेच गाणे लोकांना आवडतील अशा भाग नव्हता. म्हणजे एका अल्बम मध्ये 10-12 मला 4 गाणी आवडतात, 1-2 गाणी चांगली असायची फक्त. ती कंटिन्युटी त्यांच्याकडे नव्हती. म्हणजे त्या सिनेमाचे गाणे कशी 12 गाणी चांगली असायची, पण या अल्बम मध्ये तसं नव्हतं. बरंच 1-2 गाणी चांगली असायची, त्या पुण्यावर अल्बम विकला जायचा. पण ते कॅसेट रेकॉर्डिंग कल्चर सुरू झालं आणि लोकांनी मग त्यांची गाणी रेकॉर्ड करून घ्यायला सुरुवात केली. 1 गाणं 2 गाणं आणि त्यांचे कॅसेट विकले जाणे गेला मोठा. दुसरं ह्याला काय आपण पायरसीच म्हणू शकतो ना. पायरसीच आहे. त्याचा फटका हिंदी सिनेमाच्या गाण्यांना नाही बसला का? पण हिंदी सिनेमाच्या गाण्यांना नाही बसला त्याचा फटका, इतका नाही बसला. ओके. कारण दे आर टू बिग फॉर दॅट. दे आर टू बिग फॉर दॅट. ओके. त्यांच्या मागे मोठ्या कॅसेट कंपन्या उभ्या होत्या त्यांच्या मागे, त्या पायरसीवर हे पण करत होत्या, म्हणजे कंट्रोल करत जमत कंट्रोल करत होत्या. आणि लोकांना ऑब्सेशन होतच सिनेमाच्या म्युझिक. आणि परत ते असं झालं असणार आहे कदाचित की हे फ्री मध्ये मिळणारी गोष्ट ही आहे, म्हणजे दिस इज ऍक्सेप्टेबल, दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल, असं सुद्धा कदाचित झालं असावं. आणि आपल्या सिनेमातल्या संगीताचा साऊंड बदलला 2000 नंतर. ओके. दिल चाहता है सिनेमा, तुम्ही दिल चाहताचे गाणे तुम्ही ऐकाल तर ते इंडी पॉप मधले गाणे वाटतात तुम्हाला 90s मधले. म्युझिक अरेंजिंग, 2000 शब्द, म्हणजे 2002 फ्री स्पिरिट गाण्यामधलं ते सगळं तुम्हाला दिल चाहताच्या गाण्यामध्ये दिसतं. आणि शंकर एहसानला या तिघांनी इंडी पॉप मध्ये भरपूर काम केलं होतं त्यांनी. इंडी पॉप मध्ये काम केलेले लोक म्हणजे आता विशाल शेखर असतील ते पण आले इकडे. तर इंडी पॉप जी गरज भागवत होतं सिनेमाच्या संगीतानुसार तुम्हाला मिळायला लागली ना. साऊंडच बदलला सिनेमातला संगीत कम्प्लिटली. विशाल शेखरने आधी केलेले, बऱ्यापैकी केले, एकदमच केले, सेपरेट केले पण केले. म्हणजे ते तिथे म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करणारे, संगीत गायक म्हणून काम करणारे सगळे लोक सिनेमाकडे हळूहळू शिफ्ट झाले. कारण मला वाटतं की त्यांनी फक्त ऍज अ स्टेपिंग स्टोन म्हणून वापरलं इंडी पॉपला, की तिथे इतकी स्पर्धेला वाव नव्हता 90s मध्ये. कुमार शानू होता, उदित नारायण होता, अलका याज्ञिक होती, कविता साधना सरगम होती, हे सगळे होते. युअर फेवरेट. तर अशा वेळेस या नवीन गायकांना कोण बरं, यांचे आवाज म्हणजे अनकन्व्हेन्शनल आवाज आहेत. तुम्ही शानचा आवाज आहे का तुम्ही म्हणणार, म्हणजे तुम्ही जर मोहम्मद रफी आणि किशोर कुमारच्या आवाजाची तुलना नाही करू शकत शान, किंवा मुकेश आवाजाची तुलना मी केकेशी नाही करू शकत. ते आवाज खूप वेगळे होते. तत्कालीन सिनेमात त्यांना स्कोप नव्हता, मग त्यांनी तो स्कोप तयार केला इंडी पॉप मधून आणि मग ते सिनेमाकडे वळले. सिनेमा बदलला 2001 नंतर आणि त्या प्रकारचं संगीत पुन्हा सुरू झालं आपल्याकडे. आणि सगळे लोक सिनेमाकडे शिकले. सिनेमा ऑब्व्हियसली जास्त पैसे देतो, जास्त मोठा रीच मिळतो तुम्हाला, रीच मिळतो तुम्हाला, तळागाळा पण रीच मिळतो तुम्हाला, पैसे मिळतात, स्टेज शोज करायला मिळतात तुम्हाला, करेक्ट, म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स करायला मिळतात. असे इतके फायदे आहेत. इंडी पॉप मध्ये तुलनेत तसं काही नव्हतं त्यांच्याचं काही नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्टेपिंग स्टोन म्हणून वापरलं इंडी पॉपला आणि ते निघून गेले. आणि ते भरून काढणारं मनुष्यबळ नाही आलं तुलनेत. आणि अजून एक मला दिसतं की खूप ओव्हर क्राऊडेड झाला हा जो काही इंडी पॉप सीन होता, की नंतर खूप एकदा का ते एस्टॅब्लिश झालं की ही एक वेगळी, हा एक वेगळा मार्ग आहे. म्हणजे खूप लोक आले की जे
त्यांचं स्वतःच काही फ्लेवर नव्हता, ते फक्त फॉलो करत होते कोणाला तरी. आणि किंवा हे रिमिक्स कल्चर सुरू झालं नंतर, की नुसतं रिमिक्स व्हिडिओ यायला आपल्याकडे पहिल्यांदा. हे असं 2000च्या वगैरे आसपास सुरू झालं. माझ्या आठवड्याप्रमाणे इंडी पॉप जेव्हा सुरू होतं 90s मध्ये, तेव्हा पण रिमिक्स इन्स्टंट कर्मानी वगैरे सुरू केलं होतं. बाली सागू आणि कोणते सुकेतू काहीतरी, तर ते होतं. पण नंतर म्हणजे नुसतेच रिमिक्सच यायला लागले सगळीकडे, आणि असं कारण सेफ बेट होतं. बरं, ते काय आलं की टेम्पलेट तयार झालं की म्हणजे अर्धनग्न मुली, महागड्या गाड्या, डान्स सिक्वेन्सेस, बीचवर डान्स, पार्टी बिर्टीचे, म्हणजे ज्या आधी जुन्या सिंपल साध्या सुंदर स्टोरीज होत्या होत्या ना इंडी पॉप मध्ये, एक्झॅक्टली व्हॅनिश झाल्या कम्प्लीट. त्यातून आपलेपणा कनेक्ट जो होता तो गेला त्यातून, आणि हे नवीन कल्चर तिथे. म्हणजे मला तर वाटतं की त्या ज्या स्टोरीज ज्या होत्या ना खूप मोठा प्रेमाच्या, त्या म्हणजे मी तर त्या जुन्या 70s 80s मधल्या अमोल पालेकरच्या आणि विद्यासनाच्या फिल्मची इक्वेट करतो. इतक्या त्या सुंदर आणि छान स्टोरीज होत्या. एक त्याच्यात एक हुरहुर तुम्हाला जाणवायची प्रेमातली, किंवा तुम्ही पण असं एकदम त्या इन्व्हॉल्व्ह व्हायचा. फाल्गुनी पाटेकचे असायचे, फाल्गुनी पाटेकचे पण त्याचे इनोसंट एकदम मुलगी, इनोसंट मुलगा, त्यांच्यातलं प्रेम. किंवा लकीलीच्या गाण्यामध्ये लोक बॅकपॅक घेऊन निघाले, कुठे चाललेत, कुणाकडे चाललेत काहीच माहित नाही. ते लकीली म्हणजे एकदम तसं डिव्हाइन एक्सपिरियन्स द्यायचा. डिटॅच माणसं, देणं घेणं जगाशी, आज इथे उद्या तिथे. ते इतकं अपील वाटत होतं त्या वयामध्ये की यार कसलं भारी लाईफ यार. तेच असं प्रत्येकाचं एक हे होतं की आता फाल्गुनी पाठकचं असं टीनेज लव्ह स्टोरी साधारण जॉनर होता, लकी अलीचं सेल्फ एक्सप्लोरेशन वाला जॉनर होता. तर असं प्रत्येकाचं काहीतरी एक त्यांना सांगायची स्टोरी असायची, आणि ते घेऊन यायचे. किंवा ह्याचा दलेर मेहंदीचा फक्त डान्स असायचा, त्याचं बाकी काही म्हणणं नव्हतं. त्यामुळे नाचायला आलोय मी आणि तुम्ही पण नाचा, असा विशेष काही त्याच्यात. किंवा सोनू निगमचे वगैरे ह्याच्यासाठी. आणि मला असं वाटतं की हे खूप पॅशनेट लोक होती ती सगळी काम करणारी. कारण सगळे नवीन नवीन होते ना त्या सुरुवातीला होते कारकिर्दीच्या. नंतर कसं आहे कोडीला म्हणायचं जातो तुमच्यामध्ये, तुम्ही जसं काम करत जाता म्हणजे तुमचे अँबिशन्स वेगवेगळ्या दिशेने जायला लागले की मग म्हणजे असं व्हिडिओज जेव्हा ते करायचे, व्हिडिओ डिरेक्टर्स बद्दल आपण थोडं बोलूयात की आता इजिप्तलाच जाऊन शूट करूयात, हे काय किंवा पाण्याखालीच आपण सगळं गाणं शूट करू, हे जे रिस्क घ्यायचे लोक, किंवा हे त्यांचे प्रोड्युसर्स सुद्धा त्याला सपोर्ट करायचे, हे खूप भारी होतं. म्हणजे हे आता नंतर नाही. ब्रेथलेस मध्ये एका श्वासात मंडळाने तो व्हिडिओ शूट करणं, हा म्हणजे आता हे किंवा डुबा गाण्यात पाण्याखाली गेले. ग्राफिक्स आणि व्हिडिओ याचा एक एकत्रित काहीतरी परिणाम जसं ब्रेथलेस मध्ये आहे की झोया अख्तर आणि फरहान अख्तरनी तो डिरेक्ट केलाय. तो किती 19-20 वर्षाची मुलं होती ती दोघं, आणि त्यांनी हे त्यावेळी केलेलं आहे. तर ही रिस्क घेणं किंवा ही इनोव्हेशन काहीतरी, किंवा हे लोकांना आवडू शकतं हे करणं. मला ते व्हिडिओज प्रचंड आवडतात की त्यात असं एक ॲबस्ट्रॅक्ट एलिमेंट असायचा खूप. एक तर नेहमी त्यांचा शेवटी काय, त्यांचा व्हिडिओजचा उद्देश हा प्रायमरीली त्या आर्टिस्टला एस्टॅब्लिश करण्याचा असायचा, की प्रमोशनल व्हिडिओ होते ना ते, की ते त्याच्यामुळे लोक ते विकत घेतील बाबाची सीडी. तर तो नेहमी आर्टिस्ट मध्ये असायचा त्या व्हिडिओत, आणि तो नेहमी असा मेडिएटरच्या किंवा असा ऑब्झर्व्हरच्या रोलमध्ये असायचा. म्हणजे तू जे मगाशी अन्नू मलिकचं गाणं म्हणलास ते ट्रेन म्हणून, त्याच्यात तो असा समोर बसलेला असतो नुसताना बघत, किंवा ही फाल्गुनी पाठक नेहमी अशी मेडिएटर असते दोघांचं जुळवून देणारी. तर त्यांना एस्टॅब्लिश करणं त्या आर्टिस्टनं हे एक त्याचा प्रायमरी हेतू असायचा. आपण ते इतकं सुंदर करायचे, आणि ओव्हरऑल असं क्यूट लव्ह स्टोरीज किंवा क्यूट स्टोरीज या पिया बसंती प्रदीप सरकारचा डायरेक्टर प्रदीप सरकारनी आपके सावन हा बहुतेक गाणे त्यांचे युफोरियाचे प्रदीप सरकारने केलेले, मायरी वगैरे. आपके सावनचा जे व्हिडिओ आहे तो माझ्यामध्ये असा हँड्स डाऊन बेस्ट व्हिडिओ मी त्याला शुभामधल. त्यात त्यांनी एका गाण्यात 15-20 स्टोरीज आहेत सांगितलेल्या, की वेगवेगळ्या आसपास चाललेल्या गोष्टी, आणि ते पावसात कसे रिस्पॉन्ड होत, पावसात काय त्यांचं बदलतं, आणि त्यात असं खूप रिजनल गोष्टी आहेत. मग असं काय सगळं कल्चर त्यांनी इतकं सुंदर दाखवलं आणि एस्टॅब्लिश केलंय.
आणि त्यात गजराज राव आहे सुरुवातीला, आपके सावन. गजराज राव आहे तो माहेरी गाणं पण तो असिस्टंट होता प्रदीप सरकारचा. तर त्याच्या एका इंटरव्ह्यूत तो असं म्हणला की असं सगळं भयंकर पॅशनेटली काम करणारी लोक होती, असे पैसे वगैरे फार सेकंडरी गोष्टी होत्या. त्यात अजून एक कळालं माहिती का की बॉलिवूड मधले मेनस्ट्रीम जेव्हा मेनस्ट्रीम सिंगर्सला कळलं की इंडी पॉप फेमस आहे, आपणही प्रभात उडी मारू बाबा असं मग कुमार शानू पण आला, नारायण पण आला, अलका याज्ञिक पण आली, कविता कृष्णमूर्ती पण आली, सगळे लोक आले त्याच्यामध्ये. पण ते काम उपरे वाटले मला त्याच्यामध्ये. त्यांचं नव्हतं मीडियम, त्यांचं नव्हतं ते फिल्म करताच योग्य होते आणि ते माध्यम यांचंच होतं, तरुण मुलांचंच माध्यम होतं, ते बंडखोर लोकांचंच माध्यम होतं. ते फार तर बेमेल वाटायचं. म्हणजे कुमार शानू इंडी पॉप मध्ये गाणे म्हणतो मला पचायचंच नाही. मला एक लकी अली आणि कविता कृष्णमूर्तीचा फार सुंदर गाणं, मस्त गाणं. पण ते मी लकी अलीसाठी ऐकतो. मी कविता कृष्णमूर्तीसाठी बाकी अजून कुठले गाणे ऐकेल फिल्म मधले 1942 वगैरे. हा मी ऐकेल तिच्यासाठी. इटच म्हणतो की ते खूप त्यात विचित्र वाटत होते, त्यांना नाही ते सूट होत नव्हतं त्यांना. हे जे डिरेक्टर्स तुझे म्हणालास, पण मग प्रदीप सरकारचं नाव आता तू घेतलंस मगाशी, पण मग असे प्रथितयश डिरेक्टर्स त्यावेळेला इंडी पॉपचे अल्बम करत होते डिरेक्ट, तरी हे वेगळे लोक होते कोणी? एक राधिका राव आणि विनय सप्रू नावाचे हे होते दोघं. त्यांनी फाल्गुनी पाठकचे बरेचसे केले आणि नंतर त्यांनी हे रिमिक्सचे गाले काटा लगा वगैरे ते त्यांनी केले सगळे, असे जे बोल्ड म्हणले जाते. पण बाकी प्रदीप सरकार एक माहिती आहे की ज्यांनी बरेचसे पिया बसंती, युफोरियाचे आणि हे सगळे व्हिडिओज केले. अजून केन घोष म्हणजे हा बरोबर आहे, तो नंतर फिल्म मध्ये त्यांनी केली. शाहिद कपूरची त्यांनी मला वाटतं केली त्याला पहिल्यांदा. केन घोषनी परिह्यूम आहे, केन घोषचं आहे. परिह्यूम आहे त्याचं आहे का? ती पण बघ ना, तो व्हिडिओ पण कळत नाही की तो नेमकं काय म्हणायचे. म्हणजे ते जॉन मॅथ्यू मेथन सरफरोशचा त्याने काही व्हिडिओज केलेले. त्यावेळेस होतो काय, मेनली ऍडव्हर्टायझिंग मध्ये लोक काम करायचे. करेक्ट. सिनेमात लोक काम करत नव्हते. बाल्की वगैरे पण केले असतील म्हणजे शोधावं लागेल आपल्याला, मला आता तरी माहित नाही. पण ऍडव्हर्टायझिंग मधले बरेच लोक होते जे जिंगल्स करायचे ना, ते लोक मेजॉरिटी इथे येऊन काम करत होते. कारण सिनेमात लोकांना इंटरेस्ट नव्हता, पैसे नव्हते, ते लोक जास्त ऍडव्हर्टाइजमेंटच एक्सटेन्शन म्हणून समजलं. ऍड काही सेकंदाची, काही मिनिटाचं, एवढंच ते होतं ऍक्च्युली. पण म्हणजे डिरेक्शन हा भाग, म्हणजे मी पण असा विचार केला नव्हता रादर की सॉन्ग रायटिंग, सॉन्ग म्हणणं, त्याचं सिंगिंग, प्रत्येक त्याचं म्युझिक, ह्याच्या जोडीने त्याचा डिरेक्टर हा एक खूप क्रुशल फॅक्टर आहे. खरं म्हणजे ते बघायला लागेल की आता उदाहरणार्थ कॉलोनियल कझिन्सची गाणी इतकी सुंदर होती, बॉम्बे बायकिंग, त्याचं डिरेक्शन कोणी केलं होतं? कारण ती अल्टिमेटली स्टोरी आहे आणि त्याच्यामुळे डिरेक्टर त्यातला दुर्दैवानं गाणं क्रेडिट नसायची, त्यामुळे क्रेडिट नाही. ती गाणी केवळ आपल्याला इंटरनेटवर काही नावं आली पुढे, पण सगळ्यांची नावं नाही आली. आज मोठा प्रॉब्लेम. आता ते सर्च केलं तर आपल्याला सापडू शकेल का सगळं, पण त्यांची नावं नाही तशी पुढे आली. पण मग इंडी पॉपच्या या सगळ्या ज्या कारणांमुळे ते लयाला गेलं असं आपल्याला दिसतं, त्याच्यामुळेच की काय, पण असं काही घडलंय का आपल्याकडे की भारतामध्ये? असं नाही, ए.आर. रहमानच मला वाटतं म्हणला होता की आपल्याकडे रॉकस्टार निर्माण झालेलं नाही कधी. तर त्याच्या मागे काय मग हेच म्हणजे कमर्शियलच प्युअरली कारण असावं का अजून काही कारण असावं? कारण मग ह्या म्युझिकला हे होतं ना, म्हणजे लिस्नर्स होते, पण तरी असं कोणी स्टार निर्माण नाही झाला सिंगिंग मध्ये. नाही झाला. मला पर्सनली वाटतं की सोनू निगम मध्ये क्षमता होती ती. ओके. तो गुड लुकिंग होता खूप, तो प्रेक्षकांची इंटरॅक्ट करण्याची त्याची क्षमता खूप अफाट होती. ओके. गुड लुकिंग होता, पर्सनॅलिटी छान होती, आवाज तर म्हणजे विचारायची गोष्ट नाही. परफॉर्मर होता तो, मिमिक्री वगैरे बॉर्न परफॉर्मर. तो स्टेजवर त्याला बघितलं की वाटतं की का परफॉर्म करतोय वाटतं. बाकी सिंगर अवघडले वाटतं तुम्हाला गाणे म्हणून, मोकळेपणा. सोनू निगम मध्ये ती कॅपॅसिटी होती, पण ते दुर्दैवानं तो सिनेमात अडकून पडल्यामुळे ते झालं नाही. मला वाटतं ना, भारतात रॉकस्टार न बनण्याचं अगेन ते कारण आता हे असं ना की म्हणजे आता समजा अमेरिकेत रॉकस्टार काय होतो, एकच भाषा आहे अख्ख्या देशामध्ये. आपल्याकडे असं एक मार्केट नाही हिंदी सिनेमाचं सोडलं तर. असं आणि त्यावेळेस बरं का, त्यावेळेस आता सगळ्या सिनेमाचं मार्केट झालं हळूहळू आता. पण आपल्याकडे म्हणजे आता आपल्याकडे हिंदी मधला होऊ शकलं असतं, माहित नाही. मला ह्याच वाटत होतं की सोनू निगम मे बी होऊ शकेल, पण भारतामध्ये ते अवघडच होतं. कारण त्यात रॉकस्टार बनणं म्हणजे काय व्यवस्थित त्यात इन्व्हेस्ट करावं लागतो खूप. रॉकस्टार हवेतून निघत नाही. ते कलाकारांना
चूज करून त्यांना ग्रूम करून त्यांना लोक असे काही प्रयोग झाले आपल्याकडे. म्हणजे मुलींचा ग्रुप तयार केला होता, त्या ग्रुपचं नाव विवा. हो, विवा ग्रुप मला आठवतोय. हा पण 90s मधलीच गोष्ट आहे, 2002 वगैरे. आणि अजून एक मुलांचा पण ग्रुप होता, बॉईज, कुठे बॉईज होते, बँड ऑफ बॉईज नाही, तो वेगळा, बँड ऑफ बॉईज होते. तर हे 2 ग्रुप आपल्याकडे झाला प्रयोग, पण तो दुर्दैवानं तो नाही रुजला, कारण ते खूपच वेस्टर्नाइज होतं. म्हणजे त्यावेळेस भारतात कशा 2 दुफळ्या आहेत डायरेक्ट, म्हणजे एक इंडिया आणि एक भारत आहे. म्हणजे तुम्ही जर इंडियाला अप्रोच करायला तुम्हाला भारताला तुम्ही नाही करू शकत. म्हणजे आता तू किती काही म्हणलं तुम्ही तरी, के असेल, शान असेल, मोहित चव्हाण असेल, ह्यांना ग्रामीण निमिष आज पण प्रेक्षक नाहीये तुम्हाला. म्हणजे आय डोंट, तुम्हाला माहिती आहे ऐकलं जात तेवढं, पण जिथं आज पण कुमार शानू जितकं ऐकलं जातो ना, तितके नाही ऐकलं जात. कारण आवाज शहरी, हे क्षेत्राचं अर्बन फीलच आहे माहिती का सगळ्याला. आणि भारताचं आता अर्बनायझेशन झालं असलं बऱ्यापैकी, तरी आपल्याकडे ग्रामीण निमिष अजून मोठ्या प्रमाणावर आहे, तो अजून देशी ठेक्याच्याच प्रेमात आहे. त्यामुळे रॉकस्टार बनत असेल तू, या लोकांना काय देणार असतो रॉकस्टार बनणार? एक्झॅक्टली, असा एक मोठा प्रश्न आहे. ते फार भारतासारख्या देशात कॉम्प्लिकेटेड म्हणजे भारतासारख्या देशात कोणी एकच माणूस नाही आता नाहीच बनू शकत, कारण इतके समूह आहेत, इतके विभाग आहेत, इतके कल्चरल डिफरन्स आहेत. त्यामुळे सर्वमान्य असं काहीतरी होईल. वाटतं पंजाबमध्ये थोडंसं तसं झालंय का, कारण आता जो पंजाब पुरतीच लिमिटेड अर्थात, हा पण ते लिमिटेड आहे, पण निदान म्हणजे एक सिंगर आणि स्टार असं तिथे तुम्हाला दिसतं कॉम्बिनेशन. आता जो सिनेमा आला होता याचा इंद्रजालांनी केलेला, अमरसिंग चमकीला, ती स्टोरी, किंवा पंजाब मधले मला वाटतं आहेत अजून अशी काही नावं निघतात. मध्ये जसा तो मर्डर झाला, तो एक सिंगर फेमस होता. एनिवे, ग्रेट. पण मग आता असं काही आपल्याला म्हणता येईल का की जशी आत्ताची सिनेमाची आर्थिक गणितं आता बदलत आहेत आणि एकूण सिनेमाच सगळा खरं बदलतो आहे, तिथे नवीन नवीन चॅलेंजेस पण खूप येत आहेत हिंदी सिनेमा पुढे किंवा इव्हन रिजनल सिनेमा पुढे, तर या बदलाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा इंडी पॉप येऊ शकतं का, असं काही? आता खरं तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपलं चित्रपट संगीत निष्प्रभ झालं जवळपास. हो, हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं इंडी पॉप समोरचं, की फिल्मचं म्युझिक, लोक वेडे होते फिल्मचे म्युझिक मागे. आता फिल्मचे म्युझिक येतं कधी, जातं कधी, कोणाला लक्षातही राहत नाही. म्हणजे 1-2 दिवसाच्या वर कोणाला गाणी पण लक्षात नाही लोक फिल्मची लोकांची. हो, हे मात्र खरं आहे की सिनेमाचं म्युझिकची आव्हानच संपलंय. आणि आर्थिक दृष्ट्या आता आधी फक्त कॅसेट रिलीज करायची एकच ऑप्शन होतं. आता तुमच्याकडे स्पॉटिफाय आहे, तुमच्याकडे ऍपल म्युझिक आहे, तुमच्याकडे युट्यूब आहे, आता तुमचा डायरेक्ट कनेक्ट आहे लोकांशी डायरेक्ट. म्हणजे आर्थिक ॲव्हेन्यूज पण खूप वेगवेगळे आहेत, पण ते ॲम्बिशियस आर्टिस्ट आहेत का तेवढे, हा मोठा प्रश्न आहे. कारण मला अगेन ना, म्हणजे आता काही चांगले ऍक्च्युली आता काही, पण या प्रत्येक कुल्हड खूप चांगलं काम करतोय इंडिपेंडेंट म्युझिक, लोकल ट्रेन खूप चांगलं काम करतायत. पण युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरती मला वाटतं बरीच नावं आपण आय थिंक घेऊ शकतो, पण ती माहिती नसतील पण अशी नक्कीच असणार आहेत. लोकल ट्रेन आणि प्रत्येक कुल्हड आहेतच, पण अगेन रॅप मधले आता खूप रिट्वीज वगैरे, पण ते अगेन ते मला वाटतं ना इतकं वेस्टर्न आहे. आणि मी क्रिटिसाइज नाही करते सर त्यांना, ते त्यांची आवड आहे, त्यांची चॉईस आहे. तुम्हाला भारताच्या काही देशाला कव्हेत करण्यासाठी तुम्हाला ते सगळं कव्हर करावं लागतं. तुम्हाला ते जे मेहमानला जमलं होतं आहे तेच त्यामुळेच ते लिमिटेड राहिलं, ते लिमिटेडच राहणार, कारण ते आपलंच एका लिमिटेड वर्गापुरतं, ते एका लिमिटच्या पुढे नाही जाऊ शकत. आता ॲव्हेन्यूज खूप ओपन झाल्यामुळे कदाचित त्याचं काय आता तसं अप्रूप राहिलेलं नाहीये ना, की तुला जगातलं कुठलंही म्युझिक तुला कधीही बघता येतं. त्याच्यामुळे पण हे मला एक इंटरेस्टिंग वाटतं की इंडी पॉप जसं आपण म्हटलं की एका स्पेसिफिक अशा साऊथ मुंबई कल्चरमधनं आलं आपल्याकडे, किंवा साऊथ दिल्ली, साऊथ मुंबई या कल्चरचं रिप्रेझेंटेशन होतं. तसं आत्ता जे गेल्या 10 वर्षामध्ये सिनेमा बाह्य संगीतचं तर रॅप म्युझिक प्रचंड नवीन उदयास आलं, आणि ते पूर्णपणे दुसऱ्या स्तरातून, सामाजिक स्तरातून आलं. तर हे खूप ती भूक आता अशी रॅप थ्रू भागली जाते का, की जो समाज किंवा जो सेक्शन हा या आधीच्या या जॉनरनी, इंडी पॉपच्या या इंडस्ट्रीनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, किंवा त्यांना ते फारसं केटर केलं नाही त्यांना. तर मग आता रॅपनी ती भूक भागवली का, असं एक वाटतं. आणि त्यांना ना युट्यूबवर मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात रॅप. म्हणजे नॉर्मली आपला गैरसमज काय होतो की आपल्या नजरेआड सृष्टी आहे, म्हणजे काय होतच नाही का असं वाटतं आपल्याला. बरोबर ना, अगदी अगदी.
एक वेगळा वयोगट, एक वेगळा आर्थिक समूह, वेगळं संगीत बघत असतो आपल्याला माहित नसतं खूप वेळेला. आपण मग निष्कर्ष काढून निष्कर्ष काढून बेसिकली इंडी पॉप बद्दल बोलतोय फक्त, म्हणजे बायगॉन एरा आहे तो 90s बद्दल. पण प्रत्येक पिढी आपले शोधत असते असं मला वाटतं. या पिढीनं मे बी युट्यूबवर तो शोधला असेल रस्ता, आपण कदाचित अडॉप्ट करू शकत नसतो. आणि ते सगळीकडे होते. मी एक आधी हिंदीनी सुरुवात, आधी तर इंग्लिशनी सुरुवात झाली रॅपची, मग हिंदीत आली, आता मराठीत पण खूप वेगवेगळे रॅपर्स आले. पण ते दुसऱ्या अजून कुठल्या जॉनरमध्ये हे होतंय का माहिती नाही. रॅप तर वेल एस्टॅब्लिश्ड आहे, पण जसं इंडी पॉपच्या काळामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचं संगीत आलं, तसं हे आत्ता किती व्हरायटी येते ते माहिती नाही. तू प्रतीक कुहडचं म्हणलंस तर ते एक वेगळ्याच टाईपचं पुन्हा आहे, तर ते बघायला पाहिजे की किती. माझं मला वाटतं की खूप बदलणार आहे आता. असे खूप स्पष्ट दोन संगीताचे प्रवाह तयार होतील. एक टोटली हायली टेक्नॉलॉजिकल असेल की ज्याच्यामध्ये AI वगैरे जे आता वापरलं जात आहे, किंवा आपले ते ऑटो ट्युनिंग वगैरे यांनी सुरुवात झाली, तर असा एक प्रवाह असेल ज्याच्यात खूप हेवीली टेक्नॉलॉजी वापरली जाते, आणि ते मोस्टली सिनेमाच्या संगीतावरती किंवा असं काहीतरी खूप त्याचा प्रभाव असेल. आणि मला असं वाटतंय, म्हणण्यापेक्षा आशा आहे की लोक त्याला विटतील आणि एक दुसरा ऑर्गॅनिक संगीताचा प्रवाह तयार होईल की जिथे जसं इंडी पॉपमध्ये होती वेगवेगळ्या, म्हणजे त्यांच्या कल्चर रिप्रेझेंट करणारी गाणी ज्याच्यात खूप कमी टेक्नॉलॉजी आहे, तर असं काहीतरी एक उदयाला येईल का, असा एक जॉनर उदयाला येईल का, असं मला वाटतं. मला याच्यात ना आर्थिक जी बाजू ती फार महत्वाची वाटते की अमेरिका असेल किंवा युरोपियन कंट्रीज असेल ना, त्यांच्याकडे सस्टेन करून देणारी व्यवस्था आहे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या. म्हणजे तिथले पॉपस्टार, रॉकस्टार प्रचंड श्रीमंत असतात. अरे प्रचंड. बेट विकत घेतात, द्वीप विकत घेतात, त्यांचे प्रायव्हेट प्लेन्स असतात आणि प्रॉपर्टी असतात हजारो एकरच्या त्यांच्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटतात, युरोपचे सगळे लीडर लोक त्यांना भेटत असतात. तर हे असं काहीतरी झालं तर मे बी आपल्याकडे पण ते आर्थिक अंग शेवटी ज्या लोकांना कळलं की इकडे पैसा आहे, लोक तिकडे जातील ना. आता क्रिकेटचं कसं झालं, जेव्हा क्रिकेटमध्ये पैसा आहे लोकांना कळलं, सगळेच क्रिकेटकडे पळायला लागले ना. जेव्हा आधी क्रिकेटकडे पैसा नव्हता 84च्या आधी, फारसं क्रिकेट कोण जात पण नव्हतं कोणी. तो आर्थिक अँगल महत्वाचा की आता लोकांना दिसतोय पैसा सिनेमाच्या म्युझिक मध्ये, त्यामुळे लोक तिकडे जातात. ज्या दिवशी लोकांना कळलं की अरे इकडे जास्त पैसा आहे, लोक इकडे जायला सुरुवात करतात. नाही, आर्थिक गणिताचा तर नक्कीच मला वाटतं फरक पडतो. पण आपण असं म्हणूयात की जरी आर्थिक बाजू ही महत्वाची असली आणि वरचढ ठरत असली, तरीही संगीत नावाची जी काही चीज आहे ती कुठेतरी म्हणजे त्याचं इतकं महात्म्य आहे खरं की ती आपल्या अगदी कोअरला स्पर्श करून जाणारा तो प्रकार आहे संगीत हा. तर आता गंधर्व म्हणाला तसं की दोन प्रवाह कदाचित तयार होतील, एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असेल आणि त्याचा कंटाळा येऊन एक ऑर्गॅनिकली वेगळा प्रवाह तयार होईल असंही आपण म्हणू शकतो. तर इंडी पॉपचा एरा आता संपलेला आहे, पण अशा दोन प्रवाहांच्या म्हणजे या दोन प्रवाहांची वाट बघणं कदाचित आपल्या हातामध्ये आहे. पण हिंदी सिनेमातलं म्युझिक खरोखरीच आता निष्प्रभ होत आहे, हे पण नोंदवण्याजोगी गोष्ट आहे असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या नोंदींच्या बॅकड्रॉपवरती म्युझिक तरी सुद्धा तरेल, आपल्याला ते आनंद देत राहील आणि आपण समृद्ध होत राहू, या आशेवरती आपण रॅपअप करू हा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला एपिसोड जरूर सांगा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, तुमच्या कल्पना आम्हाला सांगा आणि आपण भेटत राहू. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषयासह भेटूया.